सेनापती बापट. सेनापती बापट वजा संपूर्ण माहिती. पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. जन्म 12 नोव्हेंबर 1880, पारनेर, अहमदनगर. मृत्यू 28 नोव्हेंबर 1967, पुणे. बिरुद सेनापती. हे बिरुद त्यांना मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केल्यामुळे मिळाले. शिक्षण आणि परदेशातील कार्य. शिक्षण. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबई येथे झाले. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून अभियांत्रिकी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये एडिनबर्ग, स्कॉटलंड प्रवेश घेतला. बॉम्ब निर्मितीचे तंत्रज्ञान. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांची रशियन क्रांतिकारकांशी ओळख झाली आणि त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान शिकून घेतले. भारतात परत आल्यावर त्यांनी अभिनव भारत संघटनेतील कार्यकर्त्यांना हे तंत्रज्ञान शिकवले. क्रांतिकारी आणि राजकीय योगदान. अभिनव भारत. ते विनायक दामोदर सावरकर यांच्या अभिनव भारत संघटनेचे सक्रिय सदस्य होते. मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924 हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संघर्ष होता. पार्श्वभूमी. टाटा कंपनीने पुणे जिल्ह्यातील मुळशी खोऱ्यात धरण बांधण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार होत्या. नेतृत्व. बापट यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी या अहिंसक पण प्रखर सत्याग्रहाचे नेतृत्व केले. याच कारणामुळे त्यांना सेनापती हे बिरुद मिळाले. या सत्याग्रहामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तुरुंगवास. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सुमारे 17 वर्षे तुरुंगात घालवली. साहित्य आणि सामाजिक कार्य. ग्रंथलेखन. त्यांनी गीता हृदय, कुटुंब नियोजन, धरण उभे राहो, मुळशी सत्याग्रहावर यांसारखे साहित्य लिहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. ऐतिहासिक क्षण. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पुणे येथे राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा मान त्यांना मिळाला होता. विचारांची मांडणी. सुरुवातीला जहाल क्रांतिकारक असूनही महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी नंतर सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. पहिली राजकीय कृती. बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान शिकून ते भारतात आणले. प्रमुख सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह. नेतृत्व. बिरुद. मुळशी सत्याग्रहामुळे सेनापती. गांधीजींशी संबंध. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या विचारांनी प्रभावित. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म. विनायक दामोदर सावरकर. जन्म 28 मे 1883, भगूर, नाशिक जिल्हा. मृत्यू 26 फेब्रुवारी 1966, मुंबई. बिरुद. सशस्त्र क्रांतीचे प्रणेते आणि थोर देशभक्त म्हणून ते स्वातंत्र्यवीर म्हणून विख्यात आहेत. शिक्षण. त्यांचे शिक्षण नाशिक, पुणे, फर्ग्युसन कॉलेज येथे झाले आणि त्यांनी बॅरिस्टरची पदवी लंडन येथे जाऊन मिळवली. क्रांतिकारी आणि राजकीय योगदान. राष्ट्रभक्त समूह मित्रमेळा 1899. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी राष्ट्रभक्त समूह हे गुप्तमंडळ स्थापन केले, ज्याचे रूपांतर नंतर मित्रमेळामध्ये झाले. अभिनव भारत 1904. मित्रमेळ्याचे रूपांतर सशस्त्र क्रांतीसाठी अभिनव भारत या गुप्त संस्थेत केले. इटलीचे क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर याची स्थापना झाली. 1857चा इतिहास. त्यांनी 1857 भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी ब्रिटिशांनी शिपायांचे बंड म्हटलेल्या घटनेला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम असे सिद्ध केले. लंडन आणि मार्सेलिसची उडी. लंडनमध्ये असताना त्यांना अटक झाली. 1910 मध्ये मोरया नावाच्या बोटीतून भारतात आणत असताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी मारून पळून जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. या घटनेमुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला. कारावास. त्यांना 2 जन्मठेपेची सुमारे 50 वर्षांची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळे पाणी क्रूर शिक्षा भोगली. राजकीय सक्रियता. तुरुंगातून सुटका झाल्यावर 1924 आणि नंतर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना 1937 पर्यंत त्यांनी राजकीय कार्याला सुरुवात केली आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले सुमारे 7 वर्षे. सामाजिक सुधारणा आणि साहित्य. बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठेचा जोरदार पुरस्कार केला. त्यांनी कर्मकांड, रूढी आणि अंधश्रद्धा यांवर कठोर टीका केली. समाजसुधारक. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अथक प्रयत्न केले. रत्नागिरीत त्यांनी अस्पृश्यांसाठी पतितपावन मंदिराची स्थापना केली आणि सहभोजन इंटरडायनिंग आयोजित केले. हिंदुत्व ग्रंथ. त्यांनी हिंदुत्व, हिंदू कोण आहे, एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्वा हा महत्त्वाचा वैचारिक ग्रंथ लिहिला. यात त्यांनी पितृभू, वडिलांची भूमी आणि पुण्यभू, धर्माची भूमी मांडणाऱ्या व्यक्तीला हिंदू म्हणून परिभाषित केले. भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी. त्यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी भाषाशुद्धी मोठे कार्य केले आणि अनेक नवीन मराठी शब्द, दिनांक, महापौर, तारीख, नेत्रदीपक दिले. साहित्य. माझी जन्मठेप.
अंदमानमधील आत्मचरित्र, कमला, काव्य, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हे त्यांचे महत्त्वाचे साहित्य आहे. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे, क्विक फॅक्ट्स. संघटना अभिनव भारत, मित्रमेळा. ग्रंथ 1857, भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर, हिंदुत्व, माझी जन्मठेप. कारावास, अंदमानची सेल्युलर जेल, काळे पाणी. 2. जन्मठेप. बिरुद, स्वातंत्र्यवीर. मुख्य विचार, सशस्त्र क्रांती, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद आणि सामाजिक समता. बाबाराव सावरकर. बाबाराव सावरकर वजा संपूर्ण माहिती. पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर. जन्म 13 जून 1879, भगूर, नाशिक. मृत्यू 16 मार्च 1945. ओळख, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू होते आणि सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. क्रांतिकारी आणि संघटनात्मक कार्य. अभिनव भारत आणि मित्रमेळा. त्यांनी आपल्या धाकट्या भावांना विदा. सावरकर, मित्रमेळा 1899 आणि नंतर अभिनव भारत 1904 या गुप्त क्रांतिकारक संघटनांच्या स्थापनेत आणि कार्यात मोलाची मदत केली. क्रांतिकारक साहित्य. त्यांनी बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेसंबंधी देशाची कहाणी अथवा लघु अभिनव भारत नावाचे गुप्त हस्तलिखित तयार केले. हे हस्तलिखित क्रांतिकारकांमध्ये वाटले गेले आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांना लक्ष्य केले. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष ते अभिनव भारतच्या माध्यमातून नाशिक आणि पुणे परिसरात सक्रिय होते आणि तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रोत्साहित करत असत. शिक्षा आणि तुरुंगवास. अटक आणि शिक्षा. देशाची कहाणी हे हस्तलिखित जप्त झाल्यानंतर बाबाराव सावरकर यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आजीवन कारावास. 1909 मध्ये त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांची रवानगी अंदमानच्या सेल्युलर जेल काळेपाणी येथे करण्यात आली. त्यांचे बंधू विदा. सावरकर यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. नाशिक कट खटला. बाबाराव सावरकर यांना झालेल्या या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत कान्हेरे या तरुणाने नाशिकचा कलेक्टर AMT जॅक्सनचा वध केला. या घटनेमुळे नाशिक कट खटला प्रसिद्ध झाला. साहित्य आणि सामाजिक कार्य. लेखन. त्यांचे हिंदू राष्ट्र, राष्ट्रमीमांसा आणि वीर सावरकर चरित्र हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. अस्पृश्यता निवारण. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी हिंदू महासभेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे, क्विक फॅक्ट्स. पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर. संघटना अभिनव भारत आणि मित्रमेळा. संस्थापक सदस्य. प्रमुख घटना देशाची कहाणी. हस्तलिखितामुळे अटक नाशिक कट खटल्याचे प्रेरणास्रोत ठरले. कारावास. अंदमानची सेल्युलर जेल, काळे पाणी. ग्रंथ राष्ट्रमीमांसा, हिंदू राष्ट्र. अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे वजा संपूर्ण माहिती. पूर्ण नाव अनंत लक्ष्मण कान्हेरे. जन्म 1891, अंजनगाव सुरजी, अमरावती जिल्हा, विदर्भ. मृत्यू 19 एप्रिल 1910, ठाणे तुरुंग. ओळख, ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक होते ज्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. क्रांतिकारी कार्य आणि जॅक्सनचा वध. प्रेरणास्रोत बाबाराव सावरकर. गणेश दामोदर सावरकर यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या अन्यायाचा बदला घेण्याचा आणि क्रांतिकारक कार्याला गती देण्याचा निश्चय अनंत कान्हेरे यांनी केला. वधाची घटना 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मॅजिस्ट्रेट AMT जॅक्सन यांचा नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या झाडून वध केला. कारण जॅक्सनने बाबाराव सावरकर यांना बेकायदेशीररित्या आणि जाणूनबुजून कठोर शिक्षा दिल्याचे मानले जात होते. तसेच जॅक्सन हा अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनाही त्रास देत होता. शिक्षा आणि बलिदान. अटक आणि खटला. जॅक्सनच्या वधानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर नाशिक कट खटला, नाशिक कॉन्स्पिरसी केस चालवण्यात आला. फाशीची शिक्षा अनंत कान्हेरे यांना त्यांचे सहकारी कृष्णजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्यासह फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बलिदान 19 एप्रिल 1910 रोजी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांना ठाणे तुरुंगात फाशी देण्यात आली. वारसा. सर्वात तरुण क्रांतिकारक अनंत कान्हेरे हे जॅक्सनच्या वधाच्या वेळी अवघे 18 वर्षांचे होते. ते सर्वात कमी वयात फाशी जाणारे क्रांतिकारकांपैकी एक ठरले. महत्त्व. जॅक्सनचा वध ही महाराष्ट्रातील आणि भारतातील सशस्त्र क्रांतीच्या चळवळीतील एक अत्यंत निर्णायक घटना मानली जाते, ज्यामुळे ब्रिटिश सरकार हादरले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे, क्विक फॅक्ट्स. प्रमुख घटना नाशिकचा कलेक्टर AMT जॅक्सनचा वध 21 डिसेंबर 1909. प्रेरणा बाबाराव सावरकर यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा. खटला नाशिक कट खटला. बलिदान वयाच्या 19व्या वर्षी फाशी 19 एप्रिल 1910.
महात्मा गांधी संपूर्ण माहिती MPSC एक्झाम प्रिपरेशन. पूर्ण नाव आणि जन्म मोहनदास करमचंद गांधी. जन्म 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर, गुजरात. मृत्यू 30 जानेवारी 1948, नवी दिल्ली. बिरुदे. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली, तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता, फादर ऑफ द नेशन म्हणून संबोधले. राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु होते. दक्षिण आफ्रिकेतील कार्य 1893 ते 1915. प्रवास आणि अनुभव 1893 मध्ये वकिलीसाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे त्यांना वर्णभेद आणि भेदभावाचा रेशल डिस्क्रिमिनेशन अनुभव आला. विशेषतः पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर त्यांना ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. संघर्ष त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. सत्याग्रहाचा जन्म त्यांनी याच काळात सत्याग्रहाचा सत्य अधिक आग्रह बरोबर सत्यासाठी आग्रह आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा विकास केला. संस्था त्यांनी नटाल इंडियन काँग्रेस, नेटल इंडियन काँग्रेस आणि फिनिक्स सेटलमेंटची स्थापना केली. भारतातील राष्ट्रीय चळवळीतील योगदान 1915 नंतर. प्रारंभीचे सत्याग्रह 1917 ते 1918. चंपारण सत्याग्रह 1917. बिहारमधील चंपारण येथे 3 कठिया पद्धतीविरुद्ध 3/4 जमिनीवर नीळ पिकवण्याची सक्ती हा पहिला सविनय असहकार सिव्हिल डिसोबिडियन्स सत्याग्रह यशस्वी केला. खेडा सत्याग्रह 1918. गुजरातमध्ये पीक निकामी होऊनही सरकारने जमीन महसूल माफ न केल्याने या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. हा पहिला असहकार नॉन कोऑपरेशन सत्याग्रह होता. अहमदाबाद मिल सत्याग्रह 1918. कापडगिरणी कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्यांनी भारतात पहिला उपोषण, आमरण उपोषण, हंगर स्ट्राईकचा वापर केला. 2. राष्ट्रीय आंदोलने. असहकार आंदोलन 1920 ते 1922. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि स्वराज्यासाठी हे आंदोलन सुरू केले. चौरी चौरा घटनेमुळे 1922 त्यांनी हे आंदोलन थांबवले. सविनय कायदेभंग आंदोलन 1930 ते 1934. दांडी मार्च, मिठाचा सत्याग्रह 1930. मिठावरील ब्रिटिश कर रद्द करण्याच्या मागणीसाठी साबरमती आश्रमातून दांडी, गुजरातपर्यंत पदयात्रा केली. याने हे आंदोलन सुरू झाले. गोलमेज परिषद. गांधी-आयर्विन करारानंतर 1931 त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. व्यक्तिगत सत्याग्रह 1940. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी भारतीयांना सहभागी करून घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू केले. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. छोडो भारत आंदोलन 1942. करो या मरो, डू ऑर डाय या घोषणेसह दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडण्यासाठी हे आंदोलन सुरू केले. तत्त्वज्ञान आणि साहित्य. तत्त्वज्ञान त्यांचे विचार सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांवर आधारित होते. ट्रस्टीशिप विश्वस्त संकल्पना. त्यांनी श्रीमंतांनी आपली संपत्ती समाजाची विश्वस्त म्हणून वापरण्याची संकल्पना मांडली. ग्रामस्वराज्य. त्यांनी ग्रामस्वराज्याच्या गावांना स्वयंशासन संकल्पनेचा पुरस्कार केला. ग्रंथ. आत्मचरित्र, सत्याचे प्रयोग किंवा आत्मचरित्र, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. हिंद स्वराज्य. वृत्तपत्रे. यंग इंडिया, नवजीवन, हरिजन. अस्पृश्यता निवारणासाठी. MPSC साठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. जहाल मवाळ ते मवाळ उदारमतवादी गटाच्या विचारांचे समर्थक होते. महत्त्वाचे सत्याग्रह क्रमाने चंपारण 1917, रायटारो खेडा 1918, रायटारो अहमदाबाद मिल 1918. प्रमुख आंदोलन. असहकार 1920, रायटारो सविनय कायदेभंग 1930, रायटारो छोडो भारत 1942. बलिदान. जानेवारी 30 शहीद दिवस. सोलापूरचे 4 हुतात्मे. सोलापूर्स 4 मार्टर्स. संपूर्ण माहिती. सोलापूर शहरात सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान 1930 मार्शल लॉ लष्करी कायदा लागू झाल्यावर येथील ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल या चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सोलापूरच्या या घटनेला भारतातील पहिले प्रतिसरकार पॅरलेल गव्हर्नमेंट मानले जाते. 1. मल्लप्पा धनशेट्टी. ओळख. सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि आंदोलक. योगदान. सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू झाल्यावर त्यांनी जनतेला संघटित केले आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन उभे केले. स्वातंत्र्यपूर्व कार्य. ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनी स्वदेशीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. शिक्षा. मल्लप्पा धनशेट्टी यांना क्रांतिकारी कार्यात सहभाग आणि ब्रिटिश सत्ता उलथून पाडण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2. कुर्बान हुसेन. ओळख. सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले मुस्लिम समाजातील प्रमुख क्रांतिकारक. योगदान. त्यांनी धार्मिक एकतेचे प्रतीक म्हणून या आंदोलनात सहभाग घेतला.
हुसेन यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध निषेध व्यक्त करणाऱ्या अनेक सभा आणि मिरवणुकींचे आयोजन केले होते. तत्त्वज्ञान ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होते आणि अहिंसक मार्गाने त्यांनी ब्रिटिशांना विरोध केला. शिक्षा त्यांनाही मार्शल लॉचा भंग करणे आणि सरकारविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. 3. जगन्नाथ शिंदे. जगन्नाथ शिंदे ओळख सोलापूरच्या आंदोलनातील एक धाडसी आणि उत्साही कार्यकर्ते. योगदान त्यांनी आंदोलनादरम्यान सोलापूरमधील पोलीस ठाणे जाळण्याच्या घटनेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे कार्य ब्रिटिश प्रशासनाला थेट आव्हान देणारे होते. कार्य त्यांनी कामगार आणि कष्टकरी जनतेला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले. शिक्षा जगन्नाथ शिंदे यांना सरकारी मालमत्तेची तोडफोड आणि हिंसक कार्यात सहभाग या आरोपांखाली फाशीची शिक्षा झाली. 4. किसन सारडा. किसन सरडा ओळख सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तरुण आणि निर्भीड क्रांतिकारक. योगदान त्यांनी शहरात ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण करण्यात आणि आंदोलनाला बळ देण्यास मदत केली. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अंतिम बलिदान सोलापूरमधील या आंदोलनाचे प्रतीक बनून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. शिक्षा त्यांनाही सोलापूरमधील हिंसा आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या उठावात सामील असल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. घटना सोलापूरचे मार्शल लॉ आणि प्रतिसरकार 1930. शहीद दिन या चौघांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आले. विशेष महत्त्व सोलापूरमध्ये काही दिवसांसाठी ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून लोकांनी आपले शासन प्रतिसरकार स्थापन केले होते, ज्यासाठी या चौघांनी बलिदान दिले. एकतेचे प्रतीक मल्लप्पा लिंगायत, कुर्बान मुस्लिम, जगन्नाथ मराठा आणि किसन जैन मारवाडी हे चारही हुतात्मे राष्ट्रीय एकतेचे आणि विविधतेतील सामर्थ्याचे प्रतीक ठरले. नक्कीच MPSC परीक्षेच्या तयारीसाठी हुतात्मा बाबू गेनू सईद यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. हुतात्मा बाबू गेनू सईद. हुतात्मा बाबू गेनू सईद संपूर्ण माहिती. पूर्ण नाव बाबू गेनू सईद. जन्म 1908, महाळुंगे पडवळ, पुणे जिल्हा. मृत्यू 12 डिसेंबर 1930, मुंबई. ओळख ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तरुण हुतात्मा होते. स्वदेशी चळवळीतील त्यांच्या धाडसी बलिदानामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. बलिदान आणि स्वदेशी चळवळ. पार्श्वभूमी 1930 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग आंदोलन आणि स्वदेशी चळवळ जोरात होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. घटना 12 डिसेंबर 1930 रोजी बाबू गेनू मुंबईतील एस्प्लेनेड रोडवर आताचा महात्मा गांधी रोड विदेशी कापड घेऊन जाणारा एक ट्रक अडवत होते. हा ट्रक स्वदेशी कार्यकर्त्यांच्या निषेधाला न जुमानता पुढे जात होता. अंतिम कृती बाबू गेनू यांनी ट्रकच्या चाकाखाली स्वतःला झोकून दिले आणि विदेशी मालाची वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारने या ट्रकला पुढे जाण्याचा आदेश दिला आणि ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावरून गेला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म माणिकदेव बंडोजी ठाकूर. जन्म 1909, यावली, अमरावती जिल्हा, विदर्भ. मृत्यू 1968. बिरुद त्यांना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत हे बिरुद प्रदान केले. ओळख ते महान समाजसुधारक, कीर्तनकार, भजनकार आणि संत कवी होते. त्यांनी सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि ग्रामविकासाचा संदेश दिला. साहित्य आणि विचार. ग्रामगीता हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत ग्रंथ आहे. महत्त्व यात त्यांनी ग्रामस्वराज्य, ग्रामविकास, राष्ट्रीय एकता, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवता धर्माचे महत्त्व समजावले आहे. याला ग्रामविकासाचा वेद मानले जाते. भजने आणि कीर्तन. त्यांनी भजनी समाज नावाचे संघटन उभे करून भजने व कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला सहज, सोप्या भाषेत राष्ट्रीय, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन केले. विचार त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांवर कठोर टीका केली आणि मानवता धर्म श्रेष्ठ मानला. राष्ट्रीय आणि सामाजिक योगदान. अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळ. त्यांनी आपल्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. ग्रामविकास आणि स्वच्छता. त्यांनी झाडू या प्रतीकाचा वापर करून ग्रामस्वच्छतेचा आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. स्वातंत्र्य चळवळ. त्यांनी सविनय कायदेभंग आणि छोडो भारत 1942 आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. भूदान चळवळ. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला त्यांनी सक्रिय मदत केली. सामूहिक प्रार्थना. त्यांनी सामूहिक प्रार्थना, कम्युनिटी प्रेयर आणि राष्ट्रीय संमेलनांच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवली. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. पूर्ण नाव
माणिकदेव बंडोजी ठाकूर. बिरुद राष्ट्रसंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिले. प्रमुख ग्रंथ ग्रामगीता. संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळ. प्रमुख कार्य ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रीय एकात्मता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जन्म 14 एप्रिल 1891, महू, मध्य प्रदेश. मृत्यू 6 डिसेंबर 1956, दिल्ली. ओळख ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दलित व शोषित समाजाच्या उद्धारकर्ते म्हणून ओळखले जातात. धर्मांतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. महापरिनिर्वाण त्यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. समाधीस्थळ मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी हे त्यांचे समाधीस्थळ आहे. शिक्षण आणि पदव्या. शिक्षण त्यांचे शिक्षण अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठ MA ची लिंक, PhD ची लिंक आणि लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स MSc ची लिंक, DSc ची लिंक व ग्रेज इन बॅरिस्टर ॲट लॉ येथे झाले. महत्त्व ते परदेशातून डॉक्टरेट PhD ची लिंक मिळवणारे पहिले भारतीय आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्याच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची RBI स्थापना झाली. सामाजिक आणि राजकीय योगदान. संस्था आणि संघटन. बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 अस्पृश्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी ही संस्था स्थापन केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तिचे ब्रीदवाक्य होते. स्वतंत्र मजूर पक्ष 1936 कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन केला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 शिक्षण प्रसार विशेषतः मागासलेल्यांसाठी करण्यासाठी ही संस्था स्थापन केली, ज्याद्वारे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना झाली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 दलित समाजाच्या हक्कासाठी हे अखिल भारतीय स्तरावरचे संघटन होते. चळवळी आणि सत्याग्रह. महाडचा चवदार तळे सत्याग्रह 1927 अस्पृश्यांना सार्वजनिक पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी. मनुस्मृती दहन 1927 जातीभेद आणि विषमतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या मनुस्मृतीचे त्यांनी जाहीर दहन केले. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1930 नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेशासाठी हा सत्याग्रह केला. करार पुणे करार 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात हा करार झाला, ज्यामुळे दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सेपरेट इलेक्टरेट संयुक्त मतदारसंघात आरक्षित जागा रिझर्व्ड सीट्स निश्चित झाल्या. पत्रकारिता. मूकनायक 1920 अस्पृश्य समाजाला वाचा फोडणारे पहिले वृत्तपत्र. बहिष्कृत भारत 1927 बहिष्कृत हितकारिणी सभेचे मुखपत्र. समता 1928 आणि जनता 1930 सामाजिक समानतेचा आणि शोषितांच्या हक्कांचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेली वृत्तपत्रे. संविधानाचे शिल्पकार. पदे. ते मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष होते, ज्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे जनक मानले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री लॉ मिनिस्टर होते. योगदान. त्यांनी धर्मनिरपेक्षता, समता, न्याय आणि लोकशाही या तत्वांवर आधारित समावेशक संविधान निर्माण केले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. महत्त्वाचे सत्याग्रह. चवदार तळे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीभेदाचे उच्चाटन, थॉट्स ऑन पाकिस्तान. पदे. मसुदा समितीचे अध्यक्ष, पहिले कायदामंत्री. पुरस्कार 1990 मध्ये त्यांना भारतरत्न, मरणोत्तर प्रदान करण्यात आला. गोपाळबाबा वलंकर. गोपालबाबा वलंकर. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म गोपाळबाबा वलंकर. जन्म अंदाजे 1840, महाड, रायगड जिल्हा. मृत्यू 1919. ओळख. ते आधुनिक महाराष्ट्रातील दलित चळवळीचे आद्य प्रवर्तक आणि सामाजिक समता व सुधारणांसाठी लढा देणारे पहिले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या कार्याचे प्रेरणास्रोत मानले जातात. पार्श्वभूमी. ते मूळचे लष्करी पार्श्वभूमीचे आर्मीतून निवृत्त झालेले होते आणि मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नोकरी करत होते. सामाजिक कार्य आणि पत्रकारिता. विटाळ विध्वंसन हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण ग्रंथ होता. 1888 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद यावर प्रखर टीका केली. दलित समाजाच्या समस्या मांडणारा आणि त्यांना संघटित होण्याचे आवाहन करणारा हा पहिला मराठी ग्रंथ मानला जातो. दीनबंधू वृत्तपत्र. त्यांनी कृष्णराव भालेकर यांच्या दीनबंधू या सत्यशोधक वृत्तपत्रात अस्पृश्यता निवारणाचे आणि सामाजिक समतेचे विचार मांडले. अनार्य दोष परिहार सभा.
त्यांनी 1890च्या दशकात अनार्य दोष परिहार या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना संघटित करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे हे होते. सैन्यातील सहभाग आणि आरक्षण मागणी. लष्करी आरक्षण. त्यांनी ब्रिटिश लष्करातून महार जातीच्या लोकांची भरती थांबवल्याबद्दल संतप्त होऊन आवाज उठवला. व्हिक्टोरिया राणीच्या अर्जदारास पत्र. त्यांनी 1895 मध्ये महारांसाठी सैन्यात भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन ब्रिटिश सरकारला लिहिले. या पत्रातून त्यांनी दलितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य संधी देण्याची मागणी केली. भारतात आरक्षणाची मागणी करणारे ते पहिले नेते मानले जातात. ज्योतिबा फुले आणि प्रभाव. ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांनी खूप प्रभावित होते आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख. दलित चळवळीचे आद्य प्रवर्तक. महत्त्वाचा ग्रंथ विटाळ विध्वंसन 1888. संघटना अनार्य दोष परिहार सभा. ऐतिहासिक मागणी. सैन्यात महारांना पुन्हा संधी द्यावी आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय. पत्र व्हिक्टोरिया राणीच्या अर्जदारास 1895. शिवराम जनाबा कांबळे. शिवराम जनाबा कांबळे. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म शिवराम जनाबा कांबळे. जन्म 1875 पुणे. मृत्यू 1940. ओळख. ते आधुनिक महाराष्ट्रातील दलित चळवळीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ, पत्रकार आणि सामाजिक समतेसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते महार समाजाच्या हक्कांसाठी लढले आणि दलित आंदोलनाला नेतृत्व देणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. पत्रकारिता आणि साहित्य. सोमवंशीय मित्र 1908 हे त्यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र होते. हे महार समाजाच्या समस्या आणि मागण्या मांडणारे अत्यंत महत्त्वाचे मुखपत्र होते. या वृत्तपत्रातून त्यांनी महार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने लेखन केले. लेखन. त्यांनी दंभहरण यांसारख्या पुस्तकांतून जातीभेद आणि अस्पृश्यतेवर कठोर टीका केली. सामाजिक आणि राजकीय योगदान. संघटन कार्य. त्यांनी अस्पृश्य समाजाला संघटित करण्यासाठी पुण्यात मोठे कार्य केले. पुणे महार परिषद 1903. पुणे येथे भरलेल्या या परिषदेचे आयोजन त्यांनी केले होते. अस्पृश्य समाजाला सैन्यात भरती होण्यास परवानगी मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. ब्रिटिश सरकारकडे मागण्या. त्यांनी 1904 मध्ये ब्रिटिश सरकारला एक महत्त्वाचे निवेदन सादर केले, ज्यात महार समाजाला लष्कर आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनात त्यांनी अस्पृश्य समाजाला समान नागरिकत्वाचे हक्क देण्याचीही मागणी केली. आरक्षणाची मागणी. गोपाळबाबा वलंकर यांच्यानंतर सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये अस्पृश्यांसाठी आरक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला त्यांनी बळ दिले. डॉक्टर आंबेडकरांना सहकार्य. प्रेरणास्रोत. शिवराम कांबळे यांचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रेरणास्रोत ठरले. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनेक चळवळींमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. चवदार तळे सत्याग्रह. डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात 1927 ते सक्रियपणे सहभागी झाले होते. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख. दलित चळवळीतील आद्य पत्रकार. वृत्तपत्र सोमवंशीय मित्र 1908. प्रमुख परिषद पुणे महार परिषद 1903. प्रमुख मागणी. महारांना सैन्यात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी देणे. छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म यशवंतराव जयसिंगराव घाटगे. जन्म 26 जून 1874. कागल, कोल्हापूर. मृत्यू 6 मे 1922. मुंबई. ओळख. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते आणि महाराष्ट्रातील आरक्षणाचे व सामाजिक न्याय चळवळीचे जनक मानले जातात. राज्याभिषेक 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. प्रेरणास्रोत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाज यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. आरक्षण आणि सामाजिक न्याय. आरक्षणाचा जनक 26 जुलै 1902 रोजी त्यांनी त्यांच्या संस्थानात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा कायदा लागू केला. महत्त्व. हा कायदा भारतातील आरक्षणासंदर्भातील पहिला सरकारी आदेश लीगल ऑर्डर होता, ज्यामुळे मागासलेल्या वर्गाला नोकरीत संधी मिळाली. जातीभेद निर्मूलन. त्यांनी आंतरजातीय विवाह आणि आंतरजातीय सहभोजनाला प्रोत्साहन दिले. 1918 मध्ये त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेला संस्थानात कायद्याने बंदी घातली. वतनदारी पद्धती रद्द. त्यांनी खुशाल वतन आणि बलुतेदारी पद्धती रद्द करून शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनवले. महार वतन. त्यांनी महारांचे वतनदारी वंशपरंपरागत सेवा रद्द केले. शिक्षण आणि शिक्षण प्रसार. सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण. 1917 मध्ये त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. वसतिगृहे. मागासलेल्या आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जातीधर्माचा विचार न करता
अनेक वसतिगृहे हॉस्टेल्स सुरू केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस 1901, दिगंबर जैन बोर्डिंग 1905, लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग आणि महार वसतिगृह 1908. डॉक्टर आंबेडकरांना मदत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या मूकनायक या वृत्तपत्रासाठी मोठी आर्थिक मदत केली. पत्रकारिता आणि संस्था. सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन. 1911 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाला सक्रिय मदत करून त्याचे पुनरुज्जीवन केले. ब्राह्मणेतर चळवळ. त्यांनी ब्राह्मणेतर समाजाला सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी संघटित केले. मूकनायक वृत्तपत्र. डॉक्टर आंबेडकरांच्या या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक सहाय्य केले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. आरक्षण कायदा 26 जुलै 1902, भारतातील पहिला. मोफत शिक्षण, सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण 1917. प्रमुख योगदान. जातीभेद आणि अस्पृश्यतेला कायद्याने बंदी 1918. वसतिगृहे. सर्व जाती धर्मांसाठी वसतिगृहांची स्थापना. बिरुद राजर्षी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिले. महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे. सयाजीराव गायकवाड 3. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म. गोपाळराव काशीराव गायकवाड. जन्म 11 मार्च 1863, कगल, नाशिक जिल्हा. मृत्यू 6 फेब्रुवारी 1939. ओळख. ते बडोदा संस्थानाचे गुजरात महाराजा होते, परंतु त्यांचे शिक्षण आणि सामाजिक विचार महाराष्ट्राच्या सुधारणावादी चळवळीवर आधारित होते. त्यांना आधुनिक बडोद्याचे शिल्पकार मानले जाते. शिक्षण. त्यांचा दत्तक समारंभ झाल्यानंतर त्यांना सर टी. माधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित करण्यात आले. सामाजिक सुधारणा. आरक्षण आणि नोकरी. त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी आरक्षण लागू केले. अस्पृश्यता निवारण. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले आणि जातीभेद पाळण्यास बंदी घातली. त्यांनी दलित व अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा आणि त्यांच्यासाठी शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. कायदे. त्यांनी संस्थानात बालविवाह आणि हुंडा पद्धतीला विरोध करणारे कायदे केले. विधवा विवाह. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि कायदेशीर मान्यता दिली. शिक्षण आणि ज्ञानप्रसार. सक्तीचे प्राथमिक शिक्षण. 1893 मध्ये त्यांनी त्यांच्या संस्थानात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण लागू केले. भारतात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करणारे ते पहिले शासक होते. ग्रंथालये. त्यांनी बडोदा संस्थानात सार्वजनिक ग्रंथालय चळवळ सुरू केली आणि संपूर्ण संस्थानात अनेक ग्रंथालये व वाचनालये उघडली. कला आणि साहित्य. त्यांनी कला, साहित्य आणि विज्ञान यांना मोठा आश्रय दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या अनेक थोर व्यक्तींना त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात उदार हस्ते आर्थिक मदत केली. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. संस्थान. बडोदा, गुजरात. प्रमुख योगदान. भारतात सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करणारे पहिले शासक 1893. आरक्षण. सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासलेल्यांसाठी आरक्षण लागू केले. मदत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या उच्च शिक्षणाला मदत. संस्था. सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे जनक. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म. विठ्ठल रामजी शिंदे. जन्म 23 एप्रिल 1873, जमखिंडी, कर्नाटक. तत्कालीन संस्थानात. मृत्यू 2 जानेवारी 1944, पुणे. ओळख. ते महान समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे पुरस्कर्ते, इतिहासकार, लेखक आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थापक म्हणून ओळखले जातात. जाती. ते मराठा समाजाचे असूनही त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केले. संस्था आणि सामाजिक कार्य. डिप्रेस्ड क्लासेस मिशन. स्थापना. 18 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली. उद्देश. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी काम करणे. कार्य. मिशनने अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे उघडली. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळ. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला. ते ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेते होते आणि त्यांनी ब्राह्मणेतर समाजाला सामाजिक व राजकीय हक्कांसाठी संघटित केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा. 1918 मध्ये त्यांनी ऑल इंडिया अँटी अनटचॅबिलिटी लीगची स्थापना केली. 1920 मध्ये त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवली. ते राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्याशीही संबंधित होते. पत्रकारिता आणि साहित्य. लेखन. त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ इंडियन अनटचॅबिलिटी. माझ्या आठवणी आणि अनुभव हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांनी भागवत धर्माचा विकास, एव्होल्युशन ऑफ भगवत धर्म यांसारखे ऐतिहासिक आणि धार्मिक विषयांवर लेखन केले. पत्रकारिता.
त्यांनी नवाकाळ या वृत्तपत्रातून अस्पृश्यता निवारणाचे विचार मांडले. पुणे करार आणि भूमिका. पुणे करार 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे कराराच्या वेळी त्यांनी महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका बजावली होती. अस्पृश्य समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्याच्या प्रयत्नात ते अग्रभागी होते. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. प्रमुख संस्था डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन. स्थापना 1906 मुंबई. प्रमुख ग्रंथ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि माझ्या आठवणी आणि अनुभव. आत्मचरित्र. चळवळ अस्पृश्यता निवारण आणि ब्राह्मणेतर चळवळ. विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानात नोकरी मिळवून देण्यास त्यांनी मदत केली होती. किसन फागुजी बनसोडे. किसान फागुजी बनसोड. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म. किसन फागुजी बनसोडे. जन्म 1879. मोहपा, नागपूर जिल्हा, विदर्भ. मृत्यू 1946. ओळख ते विदर्भातील दलित चळवळीचे आद्य प्रवर्तक, पत्रकार, कवी आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सक्रिय पाठिंबा दिला. शिक्षण आणि पार्श्वभूमी. त्यांचे शिक्षण खूप कमी झाले होते, पण त्यांनी स्वप्रयत्नाने ज्ञान संपादन केले आणि स्वतःला अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात झोकून दिले. पत्रकारिता आणि साहित्य. वृत्तपत्रे. त्यांनी अनेक महत्त्वाची वृत्तपत्रे सुरू केली, जी विदर्भात सामाजिक प्रबोधनाचे माध्यम ठरली. निराश्रित हिंद नागरिक 1910. अस्पृश्यांच्या समस्या मांडणारे त्यांचे पहिले वृत्तपत्र. विटाळ विध्वंसक 1913. अस्पृश्यतेवर प्रखर टीका करणारे आणि सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र. मजूर पत्रिका 1918. कामगार आणि कष्टकरी लोकांसाठी सुरू केलेले वृत्तपत्र. साहित्य आणि काव्य. त्यांनी कवी म्हणून लेखन केले आणि त्यांच्या कवितांमधून अस्पृश्य समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले आणि संत तुकारामांच्या विचारांवर आधारित लेखन केले. सामाजिक आणि संघटनात्मक कार्य. परिषदांचे आयोजन. त्यांनी विदर्भात अस्पृश्य समाजाच्या अनेक परिषदा आयोजित केल्या, ज्यामुळे लोकांना संघटित होण्यास मदत मिळाली. समाजाचे प्रबोधन. त्यांनी चांभार, महार, मांग यांसारख्या समाजांमध्ये शिक्षण, स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. श्रमिकांसाठी कार्य. त्यांनी कामगार आणि कष्टकरी लोकांसाठी न्याय आणि समान वेतनाची मागणी केली, ज्यामुळे त्यांना कामगार नेते म्हणूनही ओळख मिळाली. डॉक्टर आंबेडकरांना पाठिंबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या 1924 कार्यात त्यांनी विदर्भात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या विचारांना मोठी मदत केली. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख विदर्भातील दलित चळवळीचे आद्य प्रवर्तक आणि दलित साहित्याचे जनक. प्रमुख वृत्तपत्रे. निराश्रित हिंद नागरिक आणि विटाळ विध्वंसक. महत्त्वाचे कार्य. अस्पृश्यता निवारण, कामगार संघटन आणि विदर्भात दलित चळवळीचा पाया घालणे. राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म. राममोहन रॉय. जन्म 1772. राधानगर, बंगाल. मृत्यू 1833. ब्रिस्टल, इंग्लंड. ओळख ते आधुनिक भारताचे जनक, फादर ऑफ मॉडर्न इंडिया आणि भारतीय प्रबोधनाचे जनक, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स म्हणून ओळखले जातात. राजा उपाधी. त्यांना मुघल सम्राट अकबर दुसरा याने राजा ही उपाधी दिली होती. संस्थात्मक आणि धार्मिक सुधारणा. आत्मीय सभा 1815. धार्मिक आणि तात्विक चर्चा करण्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे या सभेची स्थापना केली. ब्रह्म समाज 1828. स्थापना. त्यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली. सुरुवातीला ब्रह्मसभा म्हणून ओळखले जात होते. तत्वज्ञान. ईश्वर एकच आहे. एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा व कर्मकांडाला विरोध करणे हे या समाजाचे मुख्य तत्वज्ञान होते. ईशोपनिषद. त्यांनी वेदांत आणि उपनिषदांचे बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर केले, जेणेकरून प्राचीन भारतीय तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचेल. सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा. सती प्रतिबंधक कायदा 1829. सर्वात मोठे योगदान. त्यांनी सती विधवांना जिवंत जाळणे या क्रूर प्रथेविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांना हा कायदा पास करण्यास मदत केली. स्त्री हक्क. त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्कांसाठी वारसा हक्क जोरदार समर्थन केले. शैक्षणिक कार्य. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचे, वेस्टर्न एज्युकेशन आणि विज्ञाननिष्ठ विचारांचे समर्थन केले. कलकत्ता हिंदू कॉलेज 1817 आणि वेदांत कॉलेज 1825च्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पत्रकारिता. संवाद कौमुदी बंगाली आणि मिरात उल अखबार पर्शियन ही त्यांनी सुरू केलेली महत्त्वाची वृत्तपत्रे होती. ते भारतातील पायोनियर पत्रकार मानले जातात. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख आधुनिक भारताचे जनक, भारतीय प्रबोधनाचे जनक. संस्था ब्रह्मसमाज 1828.
आणि आत्मीय सभा 1815. प्रमुख कायदा सती प्रतिबंधक कायदा 1829 लागू करण्यात लॉर्ड विल्यम बेंटिंक यांना मदत. उपाधी राजा अकबर दुसरा याने दिली. पत्रकारिता संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार. रमाबाई रानडे संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म रमाबाई महादेव गोविंद रानडे. जन्म 1862, देवराष्ट्र सांगली जिल्हा. मृत्यू 1924 पुणे. ओळख त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या. त्या आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री शिक्षण, विधवांच्या समस्या आणि सामाजिक सुधारणा चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. शिक्षण लग्नानंतर पती महादेव गोविंद रानडे यांच्या मदतीने त्यांनी मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान मिळवले. सामाजिक कार्य आणि संस्था आर्य महिला समाज पुणे 1882. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हिंदू लेडीज सोशल क्लब मुंबई रमाबाईंनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली. स्त्रियांच्या शैक्षणिक आणि सामाजिक समस्यांवर चर्चा करणे हा त्याचा उद्देश होता. सेवा साधन संस्था 1909. महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी पुण्यात ही संस्था स्थापन केली. ही संस्था स्त्रिया, विशेषतः विधवा, परित्यक्ता आणि गरजू महिलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि निवास देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था बनली. कार्य सेवा सदनद्वारे त्यांनी नर्सिंग, अध्यापन आणि हस्तकला यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनवले. पुणे येथील महिला परिषद त्यांनी 1904 मध्ये पुण्यात अखिल भारतीय महिला परिषदेचे यशस्वी आयोजन केले. साहित्य आणि लेखन आत्मचरित्र आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. यात त्यांनी त्यांचे पती न्यायमूर्ती रानडे यांच्याकडून त्यांना मिळालेल्या शिक्षणाचे आणि सहकार्याचे मार्मिक चित्रण केले आहे. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे क्विक फॅक्ट्स. ओळख न्यायमूर्ती गो. रानडे यांच्या पत्नी सेवासदन संस्थेच्या संस्थापक. प्रमुख संस्था सेवासदन पुणे 1909. आत्मचरित्र आमच्या आयुष्यातील काही आठवणी. चळवळ स्त्री शिक्षण आणि विधवांच्या उद्धाराच्या कार्यात महत्त्वाची भूमिका. डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. संपूर्ण माहिती पूर्ण नाव आणि जन्म यमुना जोशी. लग्नानंतर आनंदीबाई जोशी. जन्म 31 मार्च 1865, कल्याण, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू 26 फेब्रुवारी 1887, पुणे. ओळख त्या भारतातील तसेच जगातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या ज्यांनी पाश्चात्य वैद्यकीय शिक्षण, वेस्टर्न मेडिसिन घेतले आणि यशस्वीपणे पूर्ण केले. शिक्षण त्यांनी 1886 मध्ये अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया वैद्यकीय पदवी MD ची लिंक प्राप्त केली. अल्पायुष्य शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर अवघ्या 22व्या वर्षी त्यांचा क्षयरोगाने ट्युबरकुलोसिस अकाली मृत्यू झाला. ऐतिहासिक योगदान आणि संघर्ष विवाहित जीवन आणि प्रेरणा त्यांचे लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. गोपाळराव हे पुरोगामी विचारांचे आणि स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. लहान वयातच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षण घेऊन देशातील महिलांना वैद्यकीय मदत करण्याची प्रेरणा मिळाली. सामाजिक विरोध परदेशी प्रवास आणि वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला समाजातून प्रचंड विरोध झाला, पण त्यांना त्यांचे पती गोपाळराव यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. अमेरिकेतील कार्य अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांना थंडीचा आणि आहाराचा त्रास झाला, तरीही त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला. 1886 मध्ये त्यांच्या पदवीदान समारंभाला भारताच्या व्हाईसरॉयची पत्नी लेडी डफरीन यांनी विशेष संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले. भारतातील कार्य पदवी मिळवून त्या भारतात परतल्यानंतर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल महिला वॉर्डच्या प्रमुख डॉक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे क्विक फॅक्ट्स. ऐतिहासिक महत्त्व भारतातील आणि पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली महिला डॉक्टर. शिक्षण पेन्सिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालय, अमेरिका. काळजीवाहू शासक त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अमेरिकेतील कार्पेंटर कुटुंब यांनी त्यांची मदत केली. कार्यक्षेत्र कोल्हापूरचे अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल. स्मारक अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांचे स्मारक आहे. ताराबाई मोडक संपूर्ण माहिती पूर्ण नाव आणि जन्म ताराबाई मोडक. जन्म 19 एप्रिल 1892, पुणे. मृत्यू 31 ऑगस्ट 1973. ओळख त्या महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, बाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा मॉन्टेसोरी मेथड प्रसार करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. शिक्षण आणि संस्थात्मक कार्य मॉन्टेसरी पद्धतीचा प्रसार त्यांनी डॉक्टर
मारिया मॉन्टेसरी यांच्या बालकेंद्री आणि स्वयंशिक्षणावर आधारित शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला आणि भारतात विशेषतः महाराष्ट्रात तिचा प्रसार केला. नूतन बाल शिक्षण संघ. नूतन बाल शिक्षण संघ स्थापना 1940 मध्ये त्यांनी अनुताई वाघ यांच्या मदतीने कोसांबाद, जी. ठाणे, पालघर येथे या संस्थेची स्थापना केली. उद्देश: आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण, प्री प्रायमरी एज्युकेशन उपलब्ध करणे आणि त्याचा प्रसार करणे. बालवाडी आणि अंगणवाडीची संकल्पना. आदिवासी क्षेत्रातील कार्य. त्यांनी बोर्डी आणि कोसांबाद, जव्हार, ठाणे, पालघर येथील आदिवासी मुलांसाठी बालवाडी या संकल्पनेवर आधारित शाळा सुरू केल्या. आदिवासी मुलांचे त्यांच्या नैसर्गिक वातावरणात शिक्षण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मॉन्टेसरी ते बालवाडी. मॉन्टेसरी पद्धतीचे तत्त्वज्ञान भारतीय ग्रामीण आणि आदिवासी गरजांनुसार बदलून त्यांनी बालवाडी आणि अंगणवाडी या संस्थांना मूर्त स्वरूप दिले, ज्याचा वापर नंतर भारत सरकारने ग्रामीण विकास योजनांमध्ये केला. साहित्य आणि पुरस्कार. बालसाहित्य. त्यांनी बालमानसशास्त्र आणि शिक्षण पद्धतीवर अनेक पुस्तके व लेख लिहिले. पुरस्कार. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण 1962 या पुरस्काराने सन्मानित केले. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख: बाल शिक्षणतज्ज्ञ आणि मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा प्रसारक. प्रमुख संस्था: नूतन बाल शिक्षण संघ 1940 आणि बालवाडी संकल्पना. कार्यक्षेत्र: कोसांबाद आणि बोर्डी आदिवासी भाग. पुरस्कार: पद्मभूषण 1962. सहकारी: अनुताई वाघ यांच्यासोबत त्यांनी कोसांबाद येथे कार्य केले. अनुताई वाघ. अनुताई वाघ. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव आणि जन्म: अनुताई वाघ. जन्म 17 मार्च 1910. मृत्यू 1992. ओळख: त्या आदिवासी व ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एक अग्रणी शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या शिक्षणासाठी आणि शिशुशिक्षणाच्या बाल शिक्षण प्रसारासाठी समर्पित केले. प्रेरणास्रोत आणि कार्यक्षेत्र. त्या ताराबाई मोडक यांच्या प्रमुख शिष्या आणि सहकारी होत्या. त्यांनी ताराबाई मोडक यांच्यासोबत ठाणे, आता पालघर जिल्ह्यातील जव्हार भागातील कोसांबाद येथे आदिवासी मुलांसाठी काम केले. शैक्षणिक आणि संस्थात्मक योगदान. बालशिक्षण. त्यांनी मॉन्टेसरी आणि बालवाडी या शिक्षण पद्धतींचा अभ्यास केला आणि त्या पद्धती आदिवासी समाजाच्या गरजांनुसार रूपांतरित केल्या. नूतन बाल शिक्षण संघ. नूतन बाल शिक्षण संघ कार्य. ताराबाई मोडक यांच्यासोबत त्यांनी कोसांबाद येथे या संस्थेचे काम पुढे नेले. आदिवासी मुलांसाठी बालवाड्या, अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कोसांबाद आणि जव्हारमधील कार्य. त्यांनी आदिवासी मुलांना त्यांच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जोडणारे शिक्षण दिले. आदिवासी भागातील शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि शिक्षण तज्ज्ञ तयार करण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका बजावली. आदिवासी विकास शिक्षणासोबतच त्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि समाज सुधारणेच्या कामातही योगदान दिले. साहित्य आणि लेखन. शैक्षणिक साहित्य. त्यांनी बालशिक्षण, आदिवासी शिक्षण आणि मनोविज्ञान या विषयांवर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले. महत्त्व: त्यांचे लेखन आदिवासी समाजाच्या समस्या आणि त्यांच्या शिक्षणाची गरज प्रभावीपणे मांडते. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. क्विक फॅक्ट्स. ओळख: आदिवासी शिक्षण आणि शिशुशिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी. कार्यक्षेत्र: कोसांबाद, जव्हार, ठाणे, पालघर. संस्था: नूतन बाल शिक्षण संघ, ताराबाई मोडक यांच्यासोबत कार्य. शिक्षण पद्धती: बालवाडी आणि अंगणवाडी या संकल्पनांना आदिवासी भागात मूर्त स्वरूप दिले. पुरस्कार: त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री 1985 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.